विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत दंडे, वेल्डर इन्स्ट्रक्टर ITI नागपूर. आजचा जो आपण लेसन बघणार आहोत त्याचं नाव आहे इलेक्ट्रोड. आता इलेक्ट्रोडची व्याख्या करायची म्हणजे काय? इलेक्ट्रोड म्हणजे काय? धातूची प्रमाणित आकाराची आणि लांबीची तार, त्याच्यावर फ्लक्स कोटिंग असू शकते किंवा नसू शकते. आणि आपण जर इंग्रजीमध्ये जर याची व्याख्या केली तर काय होईल? इलेक्ट्रोड इज अ मेटॅलिक वायर having standard size and length, it is coated with flux. अशा प्रकारची व्याख्या आपण इलेक्ट्रोडची करू शकतो. थोडक्यात म्हणजे इलेक्ट्रोड म्हणजे काय? तर धातूची प्रमाणित साईज म्हणजे प्रमाणित मापाची आणि लांबीची तार, फ्लक्स कोटिंग असलेली धातूची तार असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल. आता हे जे इलेक्ट्रोड आहे, इलेक्ट्रोड काय कार्य करते? तर इलेक्ट्रोड तुम्हाला हे जे वेल्डिंगचं सर्किट आहे, ते वेल्डिंगचं सर्किट म्हणजे जे काही त्याची विद्युत मंडळ आहे, ते विद्युत मंडळ पूर्ण करण्याचं काम करते. तसंच तुम्हाला ज्या इलेक्ट्रोड जेव्हा आपण आर्क तयार करतो आणि धातू वितळतो तेव्हा त्या धातूमध्ये अतिरिक्त धातूचा भरणा करून तो जो सांधा आहे तो पक्का करण्याचं काम सुद्धा इलेक्ट्रोड करत असतो. आता आजच्या या लेसनमध्ये आपल्याला इलेक्ट्रोडचे वर्गीकरण आणि म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रोड पाहता येईल. तर त्या इलेक्ट्रोडच्या वर्गीकरणामध्ये आवरण करण्याची पद्धत म्हणजे मेथड ऑफ फ्लक्स कोटिंग, आवरणाचा गुणक कोटिंग फॅक्टर, फ्लक्स आवरणाचा उद्देश, पर्पज ऑफ फ्लक्स कोटिंग, फ्लक्स कोटिंगचे प्रकार आणि धातूच्या आतील तार, कोअर वायर, एवढ्या 5 प्रकारात आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. तर हे जे आवरण करण्याची पद्धत आहे, तर तुम्हाला इलेक्ट्रोड तयार करताना आपण बघितलं की इलेक्ट्रोड म्हणजे काय? आवरणयुक्त असलेली प्रमाणित मापाची आणि लांबीची धातूची तार. तर ही जी धातूची तार असते ती आपल्याला इलेक्ट्रोड बनवताना बुडवून किंवा खेचून या 2 पद्धतीने करता येत असते. आता बुडवून म्हणजे काय? तर या बुडवून म्हणजे डीप बाय डिपिंग मेथड, याला म्हणतात बुडवून म्हणजे डीप करणे. डीप आपण बघितलं की आपण त्या चहाचे पण डीपचे चहाचे हे येतात आणि त्याच्याच बुडवून सुद्धा आपण चहा, त्याच्याच प्रकारचं तो जो इलेक्ट्रोडचा धातूचा तार आहे किंवा कोअर वायर आहे ती एका ट्रेमध्ये जी फ्लक्सची पेस्ट केलेली असते, त्या फ्लक्सच्या पेस्टमध्ये तुम्हाला हा जो इलेक्ट्रोडचा कोअर वायर आहे तो बुडवून त्याच्यावर आवरण दिले जाते. परंतु या पद्धतीने तयार केलेला इलेक्ट्रोड हा एका साईजचा आपल्याला मिळत नाही, त्यामुळे तो जळताना आपल्याला योग्य प्रकारे न जळता आपल्याला जो बीड आहे तो योग्य प्रमाणात मिळत नाही. दुसरी जी पद्धत आहे खेचून म्हणजे एक्स्ट्रॅक्शन पद्धत. तर एक्स्ट्रॅक्शन पद्धतीमध्ये आपल्याला ही जी कोअर वायर आहे इलेक्ट्रोडची ती एका एक्स्ट्रॅक्शन मशीन मधनं खेचून तुम्हाला इलेक्ट्रोड तयार करता येतं. तर त्या एक्स्ट्रॅक्शन मशीन मध्ये तुम्हाला फ्लक्स जो आहे तो फ्लक्स या इलेक्ट्रोडचा जो वायर आहे कोअर वायर तो ओढला जातो आणि त्याच्यावर फ्लक्स दाबून भरल्या जाते, त्याला म्हणतात एक्स्ट्रॅक्शन पद्धत. अशा 2 पद्धतीने आवरण करून आपल्याला इलेक्ट्रोड तयार करता येतो. तर ही जी खेचून तयार करण्याची जी पद्धत आहे याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आता दुसरा जो प्रकार आहे तो आवरणाचा गुणक, याला म्हणतात कोटिंग फॅक्टर. तर हा जो आवरणाचा गुणक आहे हा इलेक्ट्रोड दाखवला, हा इथे कोअर वायरचा डायमीटर आहे आणि हा जो इकडचा जो आहे तो कोटिंग डायमीटर म्हणजे फ्लक्स लावल्यानंतरचा डायमीटर आहे. तर हा जो आवरणाचा गुणक म्हणजे कोटिंग फॅक्टर, तर हा जे कोटिंग फॅक्टर आहे हे कोटिंग फॅक्टर म्हणजे काय? तुम्हाला गुणक, हा जो आवरणाचा गुणक आहे तर तो गुणक म्हणजे काय? तर याचा गुणोत्तर प्रमाण आहे म्हणजे डायमीटर, कोटिंग डायमीटर, इलेक्ट्रोडचं कोटिंग डायमीटर आणि भागीला तुम्हाला कोअर वायरचं डायमीटर, याच्या गुणोत्तराला आपण आवरणाचा गुणक असं म्हटलं जाते. तर याच्यामध्ये जे प्रकार आहे त्या प्रकार आहेत लाईट कोटेड. लाईट कोटेड म्हणजे काय? या कोटिंग डायमीटर, हा जो कोटिंग केलेला डायमीटर आहे आणि हा कोअर वायरचा डायमीटर आहे, यांचं जर गुणोत्तर 1.25 ते 1.3 एवढ्या याच्यामध्ये असेल तर त्याला लाईट कोटेड इलेक्ट्रोड असं म्हटलं जाते. हाच जर आवरणाचा गुणक कोटिंग फॅक्टर जर 1.4 ते 1.5 एवढा जर असेल तर त्याला मीडियम कोटेड इलेक्ट्रोड म्हटलं जाते. हेवी कोटेड इलेक्ट्रोड साठी हे जे गुणोत्तर आहे हे 1.6 ते 2.2 एवढं राहते आणि समजा सुपर हेवी कोटेड आहे तर 2.2 च्या पेक्षा जास्त जर गुणोत्तर असेल तर त्या इलेक्ट्रोडला सुपर हेवी कोटेड इलेक्ट्रोड असं म्हटलं जाते. आता हे जे तिसरा जो वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे तो आहे फ्लक्स आवरणाचा उद्देश, म्हणजे इलेक्ट्रोडवर फ्लक्सचं आवरण कशासाठी केलं जाते त्याचा म्हणजे पर्पज
पर्पज ऑफ फ्लक्स कोटिंग. तर हे जे आपण मागे पाहिलं फ्लक्सचा जेव्हा आपण लेसन घेतला त्यामध्ये पाहिलं की फ्लक्सचं कार्य काय आहे, उद्देश काय. तर फ्लक्सचं पहिलं कार्य काय की त्या तुमचा जो हवेचं जे आयनीकरण होते म्हणजे आयोनायझेशन होते त्याच्यामुळे त्याच्यात आर्क स्थिर ठेवणे हा एक मुख्य उद्देश फ्लक्स आहे. नंतर वितळलेल्या धातूच्या अशुद्धतेपासून संरक्षण करणे म्हणजे आपण जेव्हा वेल्डिंग करत असतो तेव्हा जो धातूचा पृष्ठभाग आहे तो वितळल्यानंतर त्याच्यामध्ये काही अशुद्धता असतात तर त्या अशुद्धतेपासून संरक्षण करण्याचं काम सुद्धा फ्लक्स करत असते. तिसरा जो आहे वेल्डिंग करताना ऱ्हास पावलेल्या मूलद्रव्यांच्या नुकसानीची भरपाई करते. तर आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा वेल्डिंग करत असतो तेव्हा आपलं जर आर्क वेल्डिंगचं असं करत असतो तर त्याचं तापमान असते 3600 डिग्री सेंटीग्रेड आणि तुमचं गॅस वेल्डिंग असेल तर त्याचं टेम्परेचर असते 3100 ते 3300 डिग्री सेंटीग्रेड. तर एवढ्या उच्च तापमानाला जेव्हा आपण वेल्डिंग करत असतो तेव्हा तुमचा जो धातू आहे वेल्डिंग करायचा त्या धातूमधील काही गुणधर्मांचा ऱ्हास होत असतो म्हणजे ते जळतात किंवा त्याच्यातून कमी होतात. तर त्याची सुद्धा नुकसानीची भरपाई हा जो फ्लक्स आहे तो आपल्याला करून देतो. त्याच्यानंतर चांगले पेनिट्रेशन आणि चांगले दिसण्यासाठी तर आपल्याला जो काम आहे इलेक्ट्रोडचं की वितळणे तर खोलपर्यंत धातू वितळण्यासाठी आणि त्याची जी बीड आहे ते चांगले येण्यासाठी सुद्धा या फ्लक्सचा वापर केला जातो. आणि महत्वाचा उपयोग फ्लक्स आवरणाचा सर्व स्थितीमध्ये वेल्डिंग करणे सोपे जाण्यासाठी हाही एक तुमचा फ्लक्स आवरणाचा उद्देश आहे. एसी असेल किंवा डीसी वेल्डिंग असेल या दोन्ही वेल्डिंग मध्ये तुम्हाला हा जो इलेक्ट्रोड उपयोग करण्यासाठी सुद्धा फ्लक्सचा वापर केला जातो. म्हणजे दुसरा आणि शेवटचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे काय की आपण जेव्हा वेल्डिंग करतो वेल्डिंग केल्यानंतर धातू थंड होत असतो तो थंड होत असताना तो जो धातू आहे तो सावकाश थंड होण्यासाठी आपल्याला याचा उपयोग केला जातो. समजा जर तुम्ही सावकाश जर थंड केला नाही तर त्याचे यांत्रिक सावकाश जर हा धातू थंड केला आपण तर त्या ज्या धातूचे आहे यांत्रिक गुणधर्म सुधारण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तर अशा प्रकारे हे जे आपण वर दाखवलेले आहे ते फ्लक्स आवरणाचे उद्देश आहे. मुख्य जर तुम्हाला काय आर्क स्थिर ठेवणे, चांगले पेनिट्रेशन आणि चांगले दिसण्यासाठी, मूलद्रव्यांचा जो ऱ्हास होतो त्याची नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि धातू सावकाश थंड होण्यासाठी. धातू सावकाश थंड होताना कशाने होते स्लॅग जी आपली जमा होते त्या स्लॅगमुळे धातू सावकाश थंड होत असतो आणि धातू सावकाश थंड झाल्यामुळे त्याची जे यांत्रिक गुणधर्म आहे ते आपल्याला वाढण्यास मदत होते. आता त्याच्यामध्ये आहे फ्लक्सचे मिश्रण. आता हे जे फ्लक्स आपण वापरले फ्लक्स आवरण्याचा उद्देश पाहिला तर फ्लक्सचं मिश्रण काय तर त्या फ्लक्सच्या मिश्रणामध्ये ऑक्सिडायझिंग पदार्थ असतात, रिड्युसिंग पदार्थ असतात, आयनीकरण म्हणजे आयोनायझेशनचे पदार्थ असतात, ऑर्गॅनिक पदार्थ असतात, बांधणीकारक आणि राळयुक्त पदार्थ अशा 4-5 प्रकारचं मिश्रण या फ्लक्समध्ये केलेलं असतं. आता ऑक्सिडायझिंग पदार्थ म्हणजे काय तर ऑक्सिडायझिंग पदार्थ हा काय करत असतो तर वेल्ड मेटलला प्रवाही बनवण्यासाठी या ऑक्सिडायझिंग पदार्थांची आपल्याला मदत मिळते. त्या ऑक्सिडायझिंग पदार्थामध्ये कोणते कोणते पदार्थ येतात आयर्न ऑक्साईड येतो, तुमचा मॅग्नेटाइट येतात, फेरेटाइट येतात. हे अशा प्रकारचे ऑक्सिडायझिंग पदार्थ आपल्याला या फ्लक्सच्या मिश्रणामध्ये मिसळलेले असतात. दुसरा आहे रिड्युसिंग पदार्थ. तर हा जो रिड्युसिंग पदार्थ या फ्लक्सच्या आवरणामध्ये मिसळलेला असतो तो काय करतो की तुमच्या जळालेल्या मॅग्नीज फेरोसिलिकॉनची भरपाई करतात आणि फेरोमॅग्नीज किंवा फेरी सिलिकॉन किंवा फेरी टिटॅनियम यांचे जे जळतात त्या मूलद्रव्यांचा तुम्हाला वाढवण्यासाठी याची मदत होते. तिसरा आहे आयनीकरण पदार्थ. फ्लक्सच्या आवरणामध्ये आयन म्हणजे आयोनायझेशन करणे. तर हा जे आयनीकरण पदार्थ आहे या आयनीकरण याच्यामुळे काय होते की हे पदार्थ काय करतात आर्क स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात. तर या पदार्थामध्ये खडू आणि गारगुटी म्हणजे चॉक आणि तुमची गारगुटी हे कार्बोनेट म्हणून वापरले जातात आणि त्याच्यामुळे याच्या मदतीने काय होते आपल्याला या आयनीकरणांच्या पदार्थामुळे आपल्याला आर्क स्थिर ठेवण्यास मदत मिळते. चौथा प्रकार आहे या फ्लक्सच्या मिश्रणामध्ये ऑर्गॅनिक पदार्थ. तर हे पदार्थ काय करतात ऑर्गॅनिक पदार्थ वायू निर्माण करतात व त्यामुळे काय होते धातू स्थलांतरास आपल्याला मेटल ट्रान्सफरसाठी याची मदत मिळते. तर हे जे ऑर्गॅनिक पदार्थ आहे यामध्ये लाकूड आहे, तुमचं डिस्टोराइन आहे, सेल्युलोज आहे या पदार्थांचा वापर केला जातो. आणि
शेवटचा जो याच्यामध्ये मिश्रणातला जो शेवटचा भाग आहे तो बांधणीकारक आणि राळयुक्त पदार्थ. तर ह्या बांधणीकारक आणि राळयुक्त पदार्थ काय असतात, हे कोअर वायरला जे फ्लक्स आहे ते घट्ट पकडून ठेवण्यासाठी हे बांधणीकारक पदार्थ आपल्याला मदत करत असतात. त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम सिलिकेट या पदार्थांचा समावेश केलेला असतो. तर हे जे असे फ्लक्सच्या मिश्रणामध्ये असे 4-5 प्रकारचे केमिकल म्हणजे रासायनिक पदार्थ टाकलेले असतात आणि या सर्व पदार्थांचा काही विशेष गुणधर्म आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आता चौथा जो आहे वर्गीकरणामध्ये तर फ्लक्स कोटिंगचे प्रकार. तर आपल्याला हे फ्लक्स कोटिंग खालील 4 प्रकारात या फ्लक्सच्या याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रोडवर कोटिंग करता येते. पहिला आहे सेल्युलोजिक इलेक्ट्रोड, दुसरा आहे रुटाइल इलेक्ट्रोड म्हणजे फ्लक्स. सेल्युलोजिक फ्लक्स इलेक्ट्रोड केला तर सेल्युलोजिक इलेक्ट्रोड. रुटाइल फ्लक्स जर वापरला तर तो रुटाइल इलेक्ट्रोड होतो. बेसिक किंवा हायड्रोजन कंट्रोल जर त्या फ्लक्स मध्ये जास्त वापरला तर तो बेसिक किंवा हायड्रोजन कंट्रोल इलेक्ट्रोड होतो. आणि आयर्न पावडर इलेक्ट्रोड असे 4 प्रकारचे फ्लक्सचे प्रकार, कोटिंगचे प्रकार या इलेक्ट्रोड मध्ये उपलब्ध असतात. आता हा जो पहिला प्रकार आहे सेल्युलोजिक इलेक्ट्रोड, तर याचा जो नंबर असतो तो आहे E6010. आता हे नंबर काय तुम्हाला कोडिंग मध्ये नंतर येईल. तर सेल्युलोजिक इलेक्ट्रोड जर असेल तर त्याच्यासाठी हा सांकेतिक क्रमांक वापरलेला असतो E6010. तर ह्या सेल्युलोजिक इलेक्ट्रोड मध्ये आपल्याला सेल्युलोजिक पदार्थ म्हणजे जसं लाकडाचा गर आणि पीठ म्हणजे वूड पल्प आणि फ्लोअर म्हणजे पीठ, ह्या 2 पदार्थांचा या सेल्युलोजिक इलेक्ट्रोड मध्ये समावेश केलेला असतो. याच्यावर जे या सेल्युलोजिक इलेक्ट्रोडवर जे कोटिंग असते ते लाईट कोटिंग असते. आता आपण इथे पाहिलं लाईट कोटेड इलेक्ट्रोड म्हणजे या दोघांचा जो रेशो आहे कोटिंग डायमीटर आणि कोअर डायमीटर यांचा जर रेशो 1.25 ते 1.3 एवढा असेल तर ते लाईट कोटेड इलेक्ट्रोड आहे. तर या सेल्युलोजिक इलेक्ट्रोड जो आहे तो लाईट कोटेड या प्रकारात येतो. म्हणजे याचा कोटिंगचा जो गुणक आहे फॅक्टर आहे तो 1.25 ते 1.3 एवढा असतो. याच्यावरची हा जो सेल्युलोज लावलेला जो इलेक्ट्रोड आहे फ्लक्स, सेल्युलोजिक फ्लक्स लावलेला जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यावरची जी स्लॅग आहे ती सहजगत्या निघत नाही, ती चिपकून राहते. आणि हा जेव्हा सेल्युलोजिक इलेक्ट्रोड आपण वापरतो त्यावेळेला आपल्याला रिव्हर्स पोलॅरिटीचा वापर करावा लागतो. म्हणजे काय की तुमचा जो इलेक्ट्रोड आहे तो धनध्रुवाला म्हणजे पॉझिटिव्ह पोलला जोडावा लागतो. आणि या सेल्युलोजिक इलेक्ट्रोड म्हणजे या इलेक्ट्रोडवर सेल्युलोजिक फ्लक्सचं आवरण दिलेलं असते त्याचा उपयोग आपल्याला हाय प्रेशर पाईपला वेल्डिंग करण्यासाठी जे रूट रन आहे किंवा इनिशियल रन आहे ते मारण्यासाठी या सेल्युलोजिक इलेक्ट्रोडचा उपयोग केला जातो. दुसरा आहे रुटाइल इलेक्ट्रोड म्हणजे काय, याचा जो सांकेतिक क्रमांक आहे तो आहे E6013. हा जो रुटाइल इलेक्ट्रोड आहे हा रुटाइल इलेक्ट्रोडला जनरल पर्पज इलेक्ट्रोड म्हणजे सर्वसाधारण कामासाठी या हा जो 6010 हा जो सांकेतिक क्रमांक आहे या सांकेतिक क्रमांकाच्या इलेक्ट्रोडचा वापर आपल्याला जास्त प्रमाणात केला जातो. तर हा जो रुटाइल इलेक्ट्रोड आहे याच्यामध्ये टिटॅनियम ऑक्साईड या जो रासायनिक पदार्थ आहे हा याच्यामध्ये टाकलेला असतो. आणि याचा जो कोटिंगचा प्रकार आहे तो मीडियम कोटेड आहे. मीडियम कोटेड म्हणजे ज्याचा गुणोत्तर 1.4 ते 1.5 आहे. म्हणजे आवरणाचा गुणक कोटिंग फॅक्टर जो आहे तो 1.4 ते 1.5 असेल एवढा असतो. आणि याच्यावरची जी स्लॅग आहे रुटाइल इलेक्ट्रोडची स्लॅग आपल्याला सहजगत्या काढता येते. मागे आपण सेल्युलोजिक इलेक्ट्रोड पाहिला होता तर त्या सेल्युलोजिक इलेक्ट्रोडवरची स्लॅग आपल्याला सहजगत्या काढता येत नाही. ठीक आहे. हा जो रुटाइल इलेक्ट्रोड आहे या रुटाइल इलेक्ट्रोडचा उपयोग आपण याला मी सांगितलेला आहे की जनरल पर्पज इलेक्ट्रोड असं म्हणतात. तर याचा उपयोग सर्वसाधारण उपयोग करतात म्हणजे फॅब्रिकेशन कामात जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्या जॉबमध्ये जर गॅप जास्त असेल तर ती जास्त गॅप भरण्यासाठी सुद्धा या रुटाइल इलेक्ट्रोडचा उपयोग आपल्याला करता येतो. जहाज बांधणीचे जे कारखाने आहेत तुमचे शिप फॅब्रिकेशन तिथे सुद्धा याचा उपयोग केला जातो. स्टोरेज टँक जर तुम्हाला बनवायचे असतील तर त्या वेल्डिंग करण्यासाठी सुद्धा रुटाइल इलेक्ट्रोडचा वापर करतात. गॅस कंटेनर, मीडियम आणि हेवी पाईपलाईन यांना वेल्डिंग करण्यासाठी या रुटाइल इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. हा जो रुटाइल इलेक्ट्रोड आहे याला दुसरं नाव काय, जनरल पर्पज इलेक्ट्रोड. आणि याचा सांकेतांक किती आहे E6013. तर हा जो इलेक्ट्रोड तुम्हाला जर सर्वसाधारण काम करायचं असेल तर अशा वेळी रुटाइल इलेक्ट्रोड तर समजणार नाही. तर हा सांकेतांक जरी तुम्ही सांगितला का E6013 इलेक्ट्रोड तर हा सर्वसाधारण कामासाठी वापरला जातो. तिसरा जो फ्लक्स कोटिंगचा प्रकार आहे त्याला म्हणतात बेसिक
फ्लक्स किंवा हायड्रोजन कंट्रोल फ्लक्स. तर ते बेसिक फ्लक्स किंवा हायड्रोजन जर तुमचा फ्लक्स त्या इलेक्ट्रोडवर लावला तर त्याला बेसिक किंवा हायड्रोजन कंट्रोल इलेक्ट्रोड असं म्हटलं जाते. आता ह्या ज्या बेसिक किंवा हायड्रोजन कंट्रोल इलेक्ट्रोड आहे याच्यामध्ये कॅल्शियम फ्लोराईड किंवा कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुन्याच्या मिश्रणाचे पदार्थ यामध्ये टाकलेले असतात. आणि याचा जो कोटिंग फॅक्टर आहे म्हणजे तुमचा आवरणाचा गुणक आहे तो हेवी आहे. हेवी आहे म्हणजे त्याचा जो गुणक आहे तो 1.6 ते 2.2 म्हणजे कोटिंग फॅक्टर म्हणजे काय सांगितलं आपण, कोटिंग डायमीटर ऑफ इलेक्ट्रोड म्हणजे तुमचं फ्लक्स लावलेलं जे डायमीटर आहे ते आणि कोअर वायरचं डायमीटर याचं जो गुणोत्तर आहे त्याला आपण कोटिंग फॅक्टर असं म्हणतो. आणि हा जो कोटिंग फॅक्टर आहे जेव्हा 1.6 ते 2.2 एवढा असेल तर त्या इलेक्ट्रोडला हेवी कोटेड इलेक्ट्रोड असं म्हणतात. हे जे बेसिक इलेक्ट्रोड आहे तर हे बेसिक इलेक्ट्रोड किंवा हायड्रोजन इलेक्ट्रोड याच्यावरची जी स्लॅग आहे ती आपल्याला सहजरित्या काढता येते. आणि तुम्हाला याचा उपयोग करताना रिव्हर्स डीसी जर वेल्डिंग वापरत असाल तर डीसी वेल्डिंग करत असताना याचा जो तुमची पोलॅरिटी आहे ती रिव्हर्स पोलॅरिटी वापरल्या जाते. म्हणजे इलेक्ट्रोड जर पॉझिटिव्ह पोलला जोडला तर तुमची रिव्हर्स पोलॅरिटी आपल्याला मिळते आणि त्या पोलॅरिटीचा उपयोग आपल्याला डीसी वेल्डिंग करताना या रुटाईल इलेक्ट्रोड वापरताना करावा लागतो. आता हे जर बेसिक इलेक्ट्रोड आहे याचा उपयोग हाय स्ट्रेंथ स्टीलला वेल्डिंग करण्यासाठी, प्रेशर व्हेसलच्या वेल्डिंगसाठी आणि सर्व पोझिशनमध्ये वेल्डिंग करण्यासाठी. हा जो बेसिक इलेक्ट्रोडचा हा एक फायदा आहे की तुम्हाला या इलेक्ट्रोडद्वारे वेल्डिंगच्या ज्या 4 पोझिशन आहेत त्या सर्व पोझिशनमध्ये आपल्याला वेल्डिंग करता येते. यामध्ये एक डिसएडव्हान्टेज आहे की हे जे बेसिक इलेक्ट्रोड आहे बेसिक इलेक्ट्रोड वापरत असताना यातून इतर इलेक्ट्रोडपेक्षा धूर जो आहे, स्मोक जो आहे तो जास्त प्रमाणात निघतो. चौथा आहे आयर्न पावडर इलेक्ट्रोड म्हणजे तुमची लोखंडाची भुकटी असलेले फ्लक्स त्याला म्हणतात आयर्न पावडर इलेक्ट्रोड. तर याच्यामध्ये जे पदार्थ आहेत आयर्न पावडर मध्ये आयर्न ऑक्साईड आणि सिलिकेट या पदार्थांचा या आयर्न पावडर इलेक्ट्रोड मध्ये फ्लक्स मध्ये वापर केलेला असतो. आणि याचा सुद्धा कोटिंग फॅक्टर हेवी कोटेड इलेक्ट्रोड म्हणून तुमचा हेवी कोटेड इलेक्ट्रोड असं म्हटलं जाते. आणि याच्यावरची स्लॅग सुद्धा आपल्याला सहजगत्या काढता येते. याच्यावर काही थोडेसे बंधन आहे की हा जो आयर्न पावडर इलेक्ट्रोड आहे तर या आयर्न पावडर इलेक्ट्रोड मध्ये आपल्याला फक्त हॉरिझॉन्टल पोझिशन मध्येच वेल्डिंग करता येते. इतर पोझिशन म्हणजे व्हर्टिकल किंवा ओव्हरहेड वेल्डिंग जर असेल तर ते करणं आपल्याला थोडंसं कठीण जाते. आणि आता हा वर्गीकरणाचा 5वा प्रकार आहे धातूच्या आतील तार म्हणजे आपण त्याला कोअर वायर असं म्हणतो. तर ही जी कोअर वायर आहे ह्या कोअर वायरच्या डायमीटरवरून इलेक्ट्रोडचा साईज ठरवलेला असतो. तर याच्यामध्ये 1.6 mm डायमीटरचा इलेक्ट्रोड, 2 mm, 2.5 mm, 3.15, 4, 5, 6, 6.30, 8 आणि 10 असे स्टँडर्ड इलेक्ट्रोड साईज आपल्याला बाजारात उपलब्ध असतात. हे डायमीटर आहे कोअर वायरचे आणि हे स्टँडर्ड इलेक्ट्रोड आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला जास्त हेवी जर इलेक्ट्रोड लागत असेल तर त्या कंपनीला म्हणजे सर्वसाधारणपणे या इलेक्ट्रोडच्या साईजचा उपयोग आपल्याला नेहमी प्रमाणात वेल्डिंग कामात केला जातो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्त डायमीटरचा जर इलेक्ट्रोड पाहिजे असेल तर तुम्हाला त्या कंपनीला स्पेशल ऑर्डर देऊन ते बनवावे लागतात. आता हे झाले कोअर वायरचे डायमीटर आणि लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. तर ह्या जे इलेक्ट्रोड आपण जे वापरतो त्यांच्या 2च प्रमाणित लांब्या आहे. तर ते आहे 350 mm आणि 450 mm या 2 लांब्यांमध्ये आपल्याला इलेक्ट्रोड उपलब्ध असतात. तर अशा प्रकारे आजचा हा जो पहिला इलेक्ट्रोड आहे त्याच्या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रोडची व्याख्या, तुमचे इलेक्ट्रोडचे वर्गीकरण आणि वेगवेगळे फ्लक्सचे मिश्रण, फ्लक्सचे कार्य हे सगळं पाहिलं. तर वर्गीकरणामध्ये काय पाहिलं आपण, तुमचा आवरण करण्याची पद्धत म्हणजे बुडवून खेचून आवरणाचा गुणक, लाईट कोटेड, मीडियम कोटेड, हेवी कोटेड, सुपर हेवी कोटेड, फ्लक्स आवरणाचा उद्देश, फ्लक्सचे मिश्रण हे पदार्थ नेहमी लक्षात ठेवायचे की ऑक्सिडाइज फ्लक्समध्ये कोणते कोणते रासायनिक पदार्थ असतात, ऑक्सिडायझिंग पदार्थ असतात, रिड्युसिंग पदार्थ असतात, आयनीकरण, ऑर्गॅनिक पदार्थ, या सर्व पदार्थांचा एक विशिष्ट गुणधर्म आहे आणि तो गुणधर्म वेल्डिंग करताना आपल्याला उपयुक्त ठरतो. म्हणून हे सर्व पदार्थ या इलेक्ट्रोड मध्ये टाकलेले असतात. अशा तऱ्हेने हा जो पहिला जो इलेक्ट्रोडचा लेसन आहे MMAW इलेक्ट्रोड हा इथेच संपलेला आहे. यानंतरच्या लेसन मध्ये आपण इलेक्ट्रोडचे प्रकार आणि इलेक्ट्रोडची सांकेतिक भाषा याचा अभ्यास करूया. हा लेसन इथेच संपलेला आहे. धन्यवाद.